बोले जागे बाहेर आत निजेले, म्हणजे हे आत झोपलेले आहेत आणि बाहेर जागे येत. आणि कुठं जागे राहायला सांगितलं? जागे राहा वरल्या आळी, महारणीने दिली आरुळी. तो बरं आहे तुमच्या आमच्यासाठी महारिणीचं रूप घेऊन आले. ते म्हणाले की वरच्या आईला जागर आली, खालच्या आईला जागे. खालची आली म्हणजे स्थूल दे, त्याच्यावरही सूक्ष्म दे, त्याच्यावरही कारण, त्याच्यावरही महाकारण दे. आणि तुम्ही पाहिलं तर देहातीत आहात. तुम्ही कोणता देह येत? तुम्ही देहाला जाणून देहाहून वेगळे आहात. देहद्रष्टा देहराव द्या. देहाला मी म्हणणं सुरू द्या. आता बँकेमध्ये ते कॅशियर असते ना, त्याच्या हातून दिवसभरातून किती पैसे मोजले जाते ती माझे समजते का? व्यवहार करीत नाही का माझं समजत नाही, म्हणून फसत नाही. आणि आपण काय करतो, ह्या देहाला घेऊन व्यवहार करायलो, पण माझं म्हणल्यामुळं फसला. आउट हात का मानव देह अल्लाने तुझको दिया. आउट हात का मानव देह अल्लाने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, यूं ही उम्र गवाया. खाया म्हणजे 3.5 हाताचा हा देह आपल्याला ईश्वरानं भजन करण्यासाठी दिले, पण ह्यानं भजन तर काही केलं नाही. बामणानं दिली बसरी, हळूहळू पाय पसरी. चादर तान के सोया, खाया पिया सुख से सोया, नहक जमाना खोया. आज कैसा सोया? चादर तान. महाजनवाडी, ही महाजनवाडी आपण सत्कर्म करण्यासाठी घेतली. याच्यात सत्कर्म तर काही केलंच नाही, पण पठ्यानं कब्जाच करून बसला. देह हाडा मासाची मुळी, आणि त्याला मी म्हणून पोटाळी. त्याला आपण आवळून घट्ट आवळून भरलं, त्याला मिठी मारली, त्याला मी समजलं. देहात्मबुद्धिजम पापम न तद्गोवत कोटीबी. आचार्य सांगतात की देहाला एकदा मी म्हणलं तर कोटी गाई मारल्याचं पाप लागतं. तुम्ही काउंटिंग करा, झोपेतून उठल्यापासून तर जमिनीला पाठ टेकूस तर, आणि शरीर मिळाल्यापासून तर शरीर जाळूस तर, आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर सृष्टीच्या प्रलयापर्यंत कितीदा देहाला मी समजतो. काउंटिंग करा. म्हणून देह नव्हे मिहे सरे, उरला उरे विठ्ठल. हे किती पाप व्हायला लागलं. मग आतापर्यंत किती पाप झाला असेल बरं? एकदा देहाला मी म्हणलं तर कोटी गाई मारल्याचं पाप होतं. आता सगळ्या व्यवहाराचा बेसच आपला त्याच्यावर आहे. देहाला मी समजून केल्या त्याच्याशिवाय कर्मच होत नाही, व्यवहारच होत नाही आपला. मग अशा पद्धतीनं अनंत जन्मात, अनंत युगात, अनेक देहात आपण त्या देहाला मी समजून इथपर्यंत आलो. बरं ठीक आहे. म्हणून कल्मशाचा आगरू, व्यामोहाचा डोंगरू, पापाचा सागरू होऊनी अससी. काही हरकत नाही, या इकडं. तुम्ही पापिष्ट आहेत, भ्रमिष्ट आहेत, असे तसे तुम्ही कसे, पण या इकडं. काय करावं महाराज? तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, हे आगवे जे त्रैलोक्यासे थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानी भस्मसात पुरते अर्जुन.
हे किती जरी कर्माचं मोठं जाळं असू द्या, संचित क्रियमाण आणि प्रारब्ध याला एका क्षणामध्ये जाळून टाकू. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं कर्माचं जाळं आम्ही तुडून टाकू. कसं काय? तुटत असते. करा वासुदेव स्मरण, करा वासुदेव जन्मामध्ये या देहाला आपण मी समजून केलेले जे कर्म आहे त्या कर्माच्या फळाच्या साठ्याला संचित म्हणतात. आणि त्या संचित कर्मातून जे प्रारब्ध फळ देऊन चुकलं त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आणि या वर्तमान देहामध्ये देहाला मी समजून जे कर्म व्हायला लागले त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. आता गंमत अशी, संतांच्या संगतीत आपण आलो, आपण आपला विवेक प्रखर केला आणि त्या विवेकानं आपण लक्षात घेतलं की देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही. याचाच अर्थ तुमचं संचित जळून गेलं. आता तुम्ही या देहाला मी म्हणत नाही म्हणून क्रियमान तयार होत नाही. आता त्याचं जे प्रारब्ध आहे ज्ञानी पुरुषाचं ते भोगूनच संपवावं लागतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आता ज्ञानी पुरुष जे असतात तर त्यांची कुणी निंदा करतात. आता जे निंदा करतात ते पापाचे धनी होऊन जातात आणि जे त्यांची स्तुती करतात त्यांना शरण जातात ते त्याच्या पुण्याचे वाटेकरू होतात. म्हणजे हे नील रिपोर्ट झाले का नाही? ऑटोमॅटिक नील रिपोर्ट झालं म्हणजे आता यांना काय नाही, बीज भाजून केली लाली आम्हा जन्मा मरण नाही, आम्हा जन्मा मरण नाही, आम्हा जन्मा मरण नाही. भाजून केली लाली आम्हा जन्मा मरण आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. आकारच नाही आपल्याला. मग कोणत्या आकाराला कोणता आकार कळाला? खरं सांगा. बालपणाच्या आकाराला तो आकार कळाला का? तारुण्याच्या आकाराला तो आकार कळाला का? आणि आता म्हाताऱ्या आकाराला हा आकार कळतो का? म्हणजे कोणत्याच आकाराला कोणताच आकार कळत नाही. सगळे आकार तुम्हाला कळतात म्हणून तुम्ही आकाराहून वेगळे आहात. असं आकारानं ध्यानात घेता येतं का नाही?
विठ्ठल तुम्ही आकाराला जाणून आकार नाही याचा अर्थ तुम्ही निराकार आहात. म्हणून तुम्ही कसे आहात? निराकार. मग निराकार आहे म्हणल्यावर तिथं मृत्यूची भीती आहे का? जेथे तुझ्या कीर्तनाचा कीर्तनाचं एक लक्षण आहे की ऐकणाऱ्याला असं वाटायला पाहिजे की खरंच मी न मरणारा परमात्मा आहे, मला मरण नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हे लक्षण आहे कीर्तनाचं. कीर्तन ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला अशी प्रतीती यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे की खरंच आता मला मरण नाही. मरण माझे मरून गेले मज केले यावर, ही मरणाला मारणारी विद्या आहे. ही कोणती विद्या आहे? मरणमारी विद्या आहे. म्हणून राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम, हा डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा राजमार्ग आहे. म्हणून याला ब्रह्मविद्या म्हटलेला आहे. म्हणून महर्षी नारद याला भूमविद्या म्हणतात. नाल्पे सुखमस्ते यो वैत भूमा तत्सुखम, भूमा म्हणजे ब्रह्म. जे अल्प आहे ते सुखरूप नाही. शरीर कसे अल्प आहे. यद अल्पम तन्मर्त्यम, जे अल्प आहे ते मरणार आहे. मग काय काय मरणार आहे? जे जे कर्म धर्म नाशवंत, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म. जे जे कर्म धर्म नाशवंत, म्हणून आम्हाला स्वर्ग सुद्धा नको. का? कारण स्वर्गामध्ये गेल्यानंतर जय पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. काय झालं? इधर से गए घोडे पे, उधर से आए गधे पे. मान झाला का अपमान झाला? अपमान झाला. कोणाला मिळालं आणि काय मिळालं? न मरणाऱ्या जीवाला मरणारा स्वर्ग मिळाला. अपमान झाला का मान झाला? अपमान झाला. कारण जीव कसा आहे? न मरणार. आणि स्वर्ग कसा आहे? मरणार आहे. मग बालपण मरत जीव उरतो, तारुण्य मरत जीव उरतो, स्वर्ग मरतो जीव उरतो. म्हणजे सगळं मरायला लागलं आणि हे उरायला लागलं. म्हणजे याची त्याची काही स्वैरिक जमत ना. कशी जमन बरं? कारण हे याचा भावकी एका स्वैरा आहे, याचा भावकी नाही स्वैरा नाही. सावली आपली भावकी एका स्वैरा आहे. नाही म्हणे लईच महाराज माग मागे यायला येऊ दे ना. मैं तेरे आगे तू मेरे पीछे,
सांझ सवेरे अखियां नीचे, जीवन में हो मेरे तू ही तू, जीवन में हो. असं आहे ना महाराज. अरे पण ती सावली आहे ना, ती कुठं बायको आहे? ती कुठं तुला प्रॉपर्टी मागणार आहे? अथॉरिटी नाही ना, तुला कधीच संपत्तीचा वाटा मागणार नाही. कोण? सावली. या जरास खाजवा की काय लोक हो. आता सावली कधी आपल्याला हिस्सा मागत का? विचार करायची गोष्ट. तसं शरीर म्हणजे काय, जग म्हणजे काय? सावली आहे. अभ्राची सावली जायला, समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जायला. एक जण उभं टाकलं ढगाच्या सावलीला. आता ते ढग कवरक राहणार. ते 2 मिनिटात घटकात उंदीर दिसायला, घटकात उंट दिसायला, घटकात हत्ती दिसायला. मग ते हत्ती आहे का उंट आहे का उंदीर आहे का ते तिन्ही खोटे येत? ते ढग आहे. आणि ढग कधी सारखे राहत नाही. म्हणून हा खेळ सावल्यांचा. हा काय आहे? हा खेळ सावल्यांचा आहे. इथं काहीच खरं नाही. बेगडाची बाहुली. आता बेगडाचा खेळ काही खरा असतो का? काही खरं नसते. ते घटक्यात म्हणते हे घ्या, वरण घ्या, हे भात घ्या, आणि काहीच नाही ना. ते म्हणते टाक अजून. म्हणजे असे पण ते खेळ असतो ना. आता खेळ म्हणून खेळ्यामध्ये एक गोप्या भला तो बहुतची खेळ खेळला रे. खेळता खेळता डावची मोडून गेला रे. कारण ज्या वेळेस सोन्याची द्वारका नगरी त्या समुद्रात बुडवली, जरासा दुःख झालं का? काहीच नाही. आणि 14 वर्ष वनवासामध्ये हे ज्यावेळेस डिक्लेअर झालं, काय वडिलाच्या वचनानं, आज्ञेनं, की 14 वर्षाचा वनवास, तरी सुद्धा तीच स्माईल प्रभू रामचंद्राच्या मुखावर दिसत होती. विठ्ठल. मग एका रात्रीमध्ये कस काय चेंज झालं गणे? हे कस काय पार्टी बदलली आहे ना? याच तर एक बिवट नव्हतं. कस काय आला निवड? याचा अर्थ आहे ना, हा तसं हे कुठंतरी पाणी मुरलंय की एका रात्रीमध्ये ज्याचा राज्याभिषेक व्हायचा त्याला वनवासात धाडलं. कैकई मातेनं ती वर मागितले ना, ते मागून घेतले. राखून ठेवले होते ना हातचे, ते मागून घेतले की भरताला राजगद्दी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. मग त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मुखावर जी स्माईल होती, जे हसतमुख होतं, काहीच फरक पडला नाही. याचं कारण काय माहिती का? सुखदुःखाचा त्यांच्या अंतःकरणावर कुठलाच परिणाम होत नव्हता. कारण ते त्या सुखदुःखाला एकाच दृष्टीनं पाहत होते. सुखदुःखा वेगळा असे ठाव हा निराळा. म्हणून हे सुख आणि हे दुःख कसे आहेत? आगमा पायनो अनित्य स्थान स्थिती क्षस्व भारत. आणि या सुख दुःखाला जाणणारे आपण त्याच्याहून कसे आहोत? वेगळे आहोत. म्हणून हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे मन, ह्या सगळ्याला आपण जाणतो आणि सगळ्याहून वेगळे आहोत. इंद्रियाला जाणून आपण इंद्रियाहून वेगळे आहोत. म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. म्हणून सगळ्या इंद्रियाला जाणून त्या विषयाहून आणि इंद्रियाहून आपण कसे आहोत? वेगळे आहोत. मग तुमचं मन तुम्हाला इंद्रियाला कळतं का? नाही, तुमचंच मन तुम्हाला धरता येतं का?
नाही दिसतं का असं डोळे फाडून पाहिजे? त्याची चव घेता येते का मनाची? नाही. मग नाही का? मग मन न दिसून आहे आणि मनाला जाणणारा न दिसून नाही का? क्या बात. मनाला जाणणारा आत्ता आहे, इथं आहे, प्रत्यक्ष तुम्ही येत म्हणजे को देवा हा यो मनस्साक्षी. जो मनाला जाणतो तो देव आहे ही युक्ती. को देवा हा यो मनस्साक्षी हे शास्त्र प्रमाण आहे. आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता हा तुमचा अनुभव आहे. मग युक्तीनं, प्रमाणानं आणि अनुभवानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहेत. आता कोणती प्रूफ द्यायचं तुम्हाला की तुम्ही देव आहेत म्हणून? कबूल करा ना. आणि आता जर कबूल नाही केलं ना तर मग पुढं काय कबूल करण्यासाठी साधन? पुढे अवघड यमदंड. म्हणून आताच काय करा, जे काही करायचं ते आताच करा. कारण वेळ कमी आहे, रात थोडी सोंग जास्त आहे. करावी तातडी परमार्थाची. म्हणून जाम पर जाम पिएगा, रात गुजर जाएगी सुबह उतर जाएगी. राम नाम की प्यालिया पिएगा तेरी जिंदगी सुधर जाएगी. विठ्ठल